बेडवर ज्याही उशा ठेवलेल्या असतात तर वर्षानुवर्ष जेव्हा आपण त्यांचा वापर करतो तर त्या उशांचा जो कापड आहे तर तो खराब व्हायला लागतो आणि उशासुद्धा चापट व्हायला लागतात. तर माझ्या या ज्या उशा आहेत तर त्यासुद्धा त्यांचा जो कापड आहे तर तो खराब झाला होता आणि उशा चापट झाल्या होत्या. तर म्हणून मग त्यांचा जो कवर आहे तर तो मी चेंज करून घेतला आणि त्याच्या आतमध्ये ना थोडासा आणखी जो कॉटन आहे तर तो मी फिल करून घेतला. अशा प्रकारे या ज्या 3 उशा आहेत तर त्या बनवून तयार झालेल्या आहेत. आता त्यांच्यासाठी ना पिलो कवर जो असतो तर तो मला बनवायचा होता. तर पिलो कवरसाठी बघा अशा प्रकारचे ना हे जे कपडे आहेत तर ते माझ्याकडे ठेवलेले होते. तर हे जे कपडे आहेत तर ते मी अखंडच घेतलेले आहेत, तुकड्यांमध्ये त्यांना कट केलेलं नाही. माझ्या ज्या उशा आहेत तर त्या आहेत 13x17च्या. म्हणजे माझी मुलं जेव्हा लहान होते तर त्यांच्यासाठी या उशा मी बनवलेल्या होत्या, पण त्या आत्तासुद्धा बेड सजवण्यासाठी कामी येतात. म्हणून मग त्यांना म्हटलं चला छान असं नवीन करून घेऊयात म्हणून. तर अशा प्रकारे बघा जो कापड आहे ना तर त्याला आतल्या बाजूने त्याच्या ज्या दोन्ही कडा आहेत तर त्या फोल्ड करून घेतल्या आणि अशा पद्धतीने एक पिलो कवर म्हणजे जो एक एन्व्हलप असतो तर तशा प्रकारे आपल्याला ना याला सिलाई करून घ्यायची आहे. तुमच्या उशांची काय साईज आहे, कशा प्रकारे तुमच्या उशा आहेत तर त्या हिशोबाने तुम्ही त्यांचं जे मेजरमेंट आहे तर ते ठेवू शकता. तर एक जो कापड आहे तर तो छान असा भरगच्च होता आणि एक पातळ होता. तर त्याला मी अशा प्रकारे अस्तर लावून घेतलं आणि आतमधून सिलाई करून घेतली आणि सरळ केल्याच्या नंतर बघा उशीला ना म्हणजे जे पिलो कवर असतात तर त्यांना बाहेरच्या बाजूने सुद्धा आपल्याला ना सिलाई करून घ्यायची असते. म्हणजे एक जो प्रॉपर पिलो कवर असतो तर तो बनून तयार होतो. तर अशा प्रकारे बघा हा जो पिलो कवर आहे तर तो मी बनवून तयार करून घेतला आणि जी उशीसुद्धा आहे तर तीसुद्धा मी म्हणजे थोड्या वेळाच्या आधीच बनवली. याविषयीचा पूर्ण जो व्हिडिओ आहे तर तो मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. म्हणजे उशा कशा प्रकारे बनवलेल्या आहेत, कवर कशा प्रकारे बनवलं आणि त्यानंतर बघा पुन्हा आणखी माझ्याकडे काही कापड होता तर त्याचीच मी ही एक बेडशीट बनवून घेतलेली आणि ज्या उशा आहेत तर त्या अशा प्रकारे मस्त छान अशा सुंदर दिसत आहे. पुन्हा थोडासा कपडा वाचलेला होता तर त्याचा अशा प्रकारे बेड रनरसुद्धा बनवून घेतला. म्हणजे कधी जेवण खावण आपण बेडवर करतो तर आपली बेडशीट जी आहे तर ती खराब होत नाही. तर चला व्हिडिओ खाली दिलेला आहे, नक्की चेकआउट करा. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओसोबत. बाय.